नमस्कार मित्रांनो, आपणा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण आपल्या मोबाईलची मेमरी नेहमी फुल होते असं जर होत असेल तर नक्की काय करायचं याबद्दलचं मार्गदर्शन घेणार आहोत। तर पहिल्यांदा आपण आपल्या प्ले स्टोअरवर जायचं आहे। प्ले स्टोअरवर जो आपला आयकॉन आहे त्या आयकॉनवर क्लिक करा आणि त्यामध्ये पहिलाच जो फंक्शन आहे मॅनेज ॲप्स अँड डिव्हाइस त्याला क्लिक करा। त्याच्यावर पहिल्या मॅनेज ॲप अँड डिव्हाइस नंतर खालच्या बाजूला ओव्हरव्ह्यू आणि मॅनेज हे दोन पार्ट पडतात। तर ओव्हरव्ह्यूमध्ये हे जे दिसतंय तो डिस्प्ले येतो आणि त्यानंतर आपल्याला मॅनेज या बटनावर क्लिक करायचं आहे। मॅनेज या बटनावर क्लिक केलं की पहिल्यांदाच तुमच्यामध्ये इन्स्टॉल जे ॲप्स आहेत त्या सर्व ॲप्स तुम्हाला दिसतात। आता जे ॲप्स तुमच्याकडे इन्स्टॉल आहेत ते ॲप दिसत आहेत आणि जे ॲप नॉट इन्स्टॉल्ड आहेत ते त्याच्यावर क्लिक करा। नॉट इन्स्टॉल ॲपवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ह्याच्या अगोदर जे कोणते ॲप्स डाउनलोड केले होते ते ॲप्स तसेच तुमच्या प्ले स्टोअरवर राहतात आणि त्याच्यामुळे तुमची मेमरी फुल होते। तर सध्या ते ॲप इन्स्टॉल नाही आहेत त्यामुळं ते आपल्या त्याच्यासमोर जे ॲप्स आहेत त्या सगळे ॲप्स तुम्हाला शो करतात आणि ते ॲप्सच्या पुढच्या बाजूला बॉक्स आहे तो बॉक्स अशा पद्धतीने क्लिक करत जावा आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं लगेच वरच्या बाजूला किती तुम्ही ॲप्स सिलेक्ट केलेले आहेत डिलीट करण्यासाठी ते आणि त्याच्या पुढं किती MB किंवा किती तुमचा डाटा तुम्हाला पेस मिळालेला आहे याच्या मोबदल्यात तेही तुम्हाला इथं वरच्या बाजूला दाखवत आहे। आणि सर्वात कोपऱ्यामध्ये हे सर्व ॲप्स जे सिलेक्ट ॲप केलेले आहेत ते डिलीट करण्यासाठी ऑप्शन आहे। तिथं डिलीट या बटनावर क्लिक करा। डिलीट या बटनावर क्लिक केल्यानंतर ते म्हणते रिमूव्ह करू का, तर रिमूव्हवर तुम्ही क्लिक करा आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचं 18 ॲप यातून रिमूव्ह झालेत आणि त्याबाबतची मेमरी तुम्हाला वापरायला मिळते। आणि अशा पद्धतीनं जे अनावश्यक डाटा तुमच्या मोबाईलमध्ये आहे तो रिमूव्ह करण्यासाठी या ठिकाणी ही एक चांगली पद्धत आहे, त्याचा वापर करा आणि आपल्या मोबाईलमधील जो अनावश्यक ॲप्स आहेत जे मागं कधीतरी तुम्ही डाउनलोड केलेले आहेत ते ॲप रिमूव्ह करण्यासाठी ही चांगली ट्रिक आहे। धन्यवाद।